एक नळ एक टाकी 20 तासात भरते, है ना. म्हणजे एक नळ आहे जे एक टाकी 20 तासात भरते, दुसरा नळ तेच टाकी 30 तासात भरते. म्हणजे हे गणित काय म्हणताय की एक नळ एक टाकी 20 तासात भरतो, दुसरा नळ तेच टाकी 30 तासात भरतो. पहिले गणित समजून घ्या. म्हणजे असं समजा की ही आपल्याकडे पाण्याची टाकी आहे. या पाण्याच्या टाकीला दोन नळ जोडले, एक आहे ए नळ आणि एक आहे बी नळ. आणि या गणितात दोन्ही नळ भरणारे आहे, है ना, दोन्ही नळ भरणारे आहे. म्हणजे एका नळानं एक टाकी 20 तासात भरते आणि दुसऱ्या नळानं तेच टाकी 30 तासात भरते. दोन्ही नळ भरणारे आहे. ओके, ठीक. आपल्याला लक्ष द्या, पुढं वेगवेगळे प्रकार शिकायचे आहे, निवड एकच प्रकार नाही आहे. हा एकदम सोपा प्रकार आहे, पडलं. आणि आता जे आपण ट्रिक्स पाहणार आहोत, ही ट्रिक्स या पॅटर्नला लागते, या प्रकारला, तसे सर्व प्रकारला लागते. ठीक आहे ना, ही ट्रिक्स सर्व प्रकारला लागते. ठीक आहे ना, चालेल, पहा. म्हणून लक्ष द्यायचं. मग आता एका नळानं एक टाकी 20 तासात भरते, याचा अर्थ तो एकटाच चालू आहे फक्त. जर तो एकटा सुरू केला त्याला टाकी भरायला लागते 20 तास. आणि जर एकटाच फक्त बी सुरू केला तर त्याला भरायला लागते 30 तास. पण आता गणित असं आहे की दोन्ही नळ एकाच वेळेस सुरू केले, दोन्ही नळ, तर टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न आहे. तर आपण अशाही पद्धतीने करू शकतो. पहा, 20 गुणेला 30 भागेला 20 अधिक 30 पडलं. म्हणजे भरावयास लागणारा वेळ बरोबर, याही फॉर्म्युल्याने करू शकता. ठीक आहे, म्हणजे 20 गुणेला 30 भागेला 20 अधिक 30. ओके, ठीक. मग पहा बरं इथं काय होते, 20 गुणेला 30 भागेला किती 50 आणि 0 0 कॅन्सल, 5 सक 30, साइन 2 12. म्हणजे किती तासात, मग 12 तासात असंही सॉल्व करू शकता. पडलं हे गणित, है ना. पण या पद्धतीनं सॉल्व करायचं नाही असं मी म्हणतो, समजत आहे. ठीक, म्हणजे जरी येत असं, है ना, तरी सॉल्व करायचं नाही. पडलं. हो, समजायसाठी फॉर्म्युला सोपा आहे. पण हा फक्त कुठं लागते, जर दोनच नळ असेल तर लागते ना. आणि ते दोन्ही नळ भरणारे असेल तर, समजत आहे. पण आता पहा, एक नळ भरणार आहे आणि एक नळ रिकामा करणारा असेल तर पुन्हा फॉर्म्युला बदलते, है ना. पुन्हा अजून फॉर्म्युला पाठ करा. बरं, त्याच्यानंतर समजा टाकी पूर्ण भरली आहे आणि दोन्ही नळ रिकामे करणारे असेल तर मग फॉर्म्युला नाही, कसं सॉल्व करायचा प्रश्न पडते. किंवा 3 नळ टाकीला जोडले असेल, है ना, 3 नळ, आणि तीनही नळ भरणारे असेल तर पुन्हा एक फॉर्म्युला पाठ करा. बरं, 3 नळ जोडल्या, 1 नळ रिकामा करणाऱ्या, 2 भरणाऱ्या, परत फॉर्म्युला पाठ करा. लक्षात येत आहे. सांगायचं तात्पर्य, प्रत्येकासाठी वेगवेगळे फॉर्म्युले पाठ करत बसू नका. एकत्र शिकवतो, कोणत्याही प्रकारच्या गणिताला कामात येते असं म्हणत आहोत. पटत काय म्हटलं. ठीक, म्हणून या पद्धतीनं केल्यापेक्षा, है ना, पहा मी सांगतो त्या पद्धतीनं करायचं. द्या लक्ष. पहा, समजा हे तर राहू दे तुम्ही साईडनं, ठीक आहे, लिहून घ्यायचं नंतर तुम्ही. पहा, आता असं म्हणायचं की एक ए नळ आहे आणि एक बी नळ आहे, है ना. एक ए नळ आहे, एक बी नळ आहे. ए नळानं टाकी भरत आहे 20 तासात, ए नळानं टाकी भरत आहे 20 तासात, बी नळानं टाकी भरत आहे 30 तासात. बरोबर. तास नेहमी वर लिहायचे, इथं तास किंवा मिनिट लिहितो आपण वर. ओके, ठीक. आता 20 आणि 30 चा लसावी किती येते, 60. 20 आणि 30 चा लसावी येते 60. हे झाली आपली पूर्ण टाकी, म्हणजे किती लिटरची आहे. ठीक आहे, पूर्ण टाकी किती लिटरची झाली, मग 60 लिटरची. या गणितातली जी पाण्याची टाकी आहे ती किती लिटरची आहे, 60 लिटरची असं म्हणू. हे काल्पनिक आहे बरं सर्व. ठीक, ओके. आता 20 किती 60 होते, तर 20 त्रिक 60, 30 2 60. ओके, ठीक. याला म्हणतो आपण 1 तासात किंवा 1 मिनिटात किती लिटर भरते पाणी, हे इथं लिहितो आपण. ओके, ठीक. म्हणजे 20 त्रिक 60, 30 2 60. आता गणित असं झालं की दोन्ही नळ एकत्र सुरू केले, है ना, दोन्ही नळ एकत्र सुरू केले. तेच टाकी किती लिटरची, 60 लिटरची. तेच टाकी, है ना, 60 लिटरची. हा एका तासाला भरते
3 लिटर, हा एका तासाला भरते 2 लिटर. दोन्ही जेव्हा एकाच वेळी सुरू होईल टाकी किती भरेल? 5 लिटर. लक्षात येत आहे? पहा, अशी समजा टाकी आहे है ना, ही टाकी आहे, याला 2 नळ जोडले. हा ए भरते एका तासाला 3 लिटर, बी भरते एका तासाला 2 लिटर. साहजिक दोन्ही एका तासाला किती वर आणून पाणी? 5 लिटर. मग एका तासाला 5 लिटर है ना, 60 लिटरची टाकी आहे. 60 भागेला 5 किती तास लागन? 12 तास. म्हणून टाकी किती वेळात भरेल? 12 तासात. हीच ट्रिक्स वापरायची. वाटत आहे तुम्हाला की हे बा पटकन झालं होतं? हे फक्त या प्रकारासाठी चांगलं आहे. ठीक आहे, याच्या पुढचे जेवढेही प्रकार आहे सगळ्यांना आपल्याला ट्रिक्सनं सॉल्व्ह करायचं आहे. ऐकत असन ऐका, नसन ऐका तर असंही करू शकता. ठीक आहे ना, काही जबरदस्ती नाही. पण पुढच्या प्रकारात परत अजून याच्यावरच येता तुम्ही. कळलं? म्हणून माझं सजेशन आहे की ही ट्रिक्स थोडीशी समजून घ्या. ते चाल घ्या मग लिहू. आता पुढचं गणित काय म्हणून राहिलो की एक नळ एक टाकी 36 तासात भरतो. बस असं वाचायचं. पहा, मग गणितात एक नळ आहे त्याला आपण ए नळ म्हटलं, एक नळ आहे त्याला आपण बी नळ म्हटलं. ठीक, मग एका नळाच्या साहाय्यानं टाकी 36 तासात भरतो. मग इथं किती लिहिले? 36. आणि दुसऱ्या नळाच्या साहाय्यानं तेच टाकी 45 तासात भरतो है ना. मग इथं किती लिहायचे? 45. मग 36 आणि 45चा काय घ्यायचा आहे? लसावी. मग 36 आणि 45 दोन्ही संख्येला 9 न भाग जाते है ना. ठीक, 9 चूक 36, 9 5 45, 5 चूक 20, 9 2 18. लसावी किती? 180. आपली पाण्याची टाकी झाली 180 लिटरची. आता 36 किती? 180. लक्ष द्यायचं है ना. तर 36 किती? 5. ओके, 36 5 180. 45 किती? तर 45 चौक. पडलं? ठीक, 45 चौक. आता दोन्ही नळ एकदम सुरू केले है ना. तेच टाकी 180 लिटरची किती वेळात भरेल? का वेळ वर लिहितो, किती वेळात भरेल? तास मिनिट वर लिहितो ना. ठीक, आता हा भरते एका तासाला 5 लिटर, हा भरते एका तासाला 4 लिटर. 5 अधिक 4 किती लिटर भरेल? 9 लिटर. म्हणजे 9 लिटर टाकी भरली. 180 भागेला 9 किती रे? 20. म्हणून किती तासात भरेल? 20 तासात. ठीक आहे, चल घ्या मग लिहू. एक नळ एक टाकी 24 तासात भरतो आणि दुसरा नळ तेच टाकी 32 तासात भरतो. म्हणजे एका नळाच्या साहाय्यानं टाकी 24 तासात भरते आणि दुसऱ्या नळाच्या साहाय्यानं टाकी है ना किती तासात भरते? 32 तासात भरते. मग 24 आणि 32चा काय घ्यायचा आहे? लसावी. मग साहजिक पहिले 24 आणि 32चा काढू लसावी. कितीने भाग जाते रे? 8चा. 8 त्रिक 24, 8 चूक 32, 4 त्रिक 12, 12 8 96. टाकी झाली आपली 96 लिटरची. ओके, ठीक. मग 24 किती? 96. तर 24 चौक 96. 32 किती? तर 32 त्रिक 96. म्हटलं इथपर्यंत झालं. आता प्रश्न जसा असेल तसं लॉजिक लावू. हे प्रत्येक प्रकारासाठी असं सॉल्व्ह करायला लागेल. ओके, आणि मग जसं प्रश्न तसं लॉजिक. आता इथं प्रश्न काय? दोन्ही नळ एकदम सुरू केले म्हणून ए आणि बी दोन्ही नळ एकदम सुरू केले. तेच टाकी किती लिटरची? 96 लिटरची. तेच टाकी किती वेळात भरेल? ओके, ठीक. आता इथपर्यंत पोहोचलो आपण. आता अजून काय माहित आहे? अजून असं माहित आहे की ए नळानं टाकी भरते 4 लिटर, बी नळानं भरते 3 लिटर. मग दोनही नळ एकाच वेळेस सुरू केले. टाकी किती वर येईल? 7 लिटर है ना. ठीक, मग 7 इथं लिहिले आपण. 96 भागेला किती? 7. पहा, 96 भागेला 3 32, 96 भागेला 4 24 है ना. मग 96 भागेला 7 इथे येईल. आता 7 ने भाग देऊ. पहा बरं, 13 7 91 आणि वर किती? 5. एवढ्या तासात काय होईल? टाकी भरून. समजलं? बस सिंपल. लिहा मग. दोन्ही नळाच्या साहाय्यानं एक टाकी भरते किती तासात? 4 तासात. बरोबर ना. आता इथं गणितात 2 नळ आहेत. पहा, एक आहे ए नळ आणि एक आहे बी नळ आणि दोन्ही नळाच्या साहाय्यानं असं म्हणते है ना, ए आणि बी दोन्ही नळ.
बरं, दोन्ही नळाच्या साह्यानं टाकी किती तासात भरते? 4 तासात. दोन्ही नळाच्या साह्यानं, म्हणून इथं लिहिले आपण 4 दोन्ही नळाच्या साह्यानं. त्यापैकी एकटा ए न टाकी भरते 6 तासात. आणि प्रश्न केला तेच टाकी बी नळ किती वेळात भरेल, असा प्रश्न आहे है ना. मग 6 आणि 4चा लसावी किती येते रे? 12 है ना. लसावी किती आला? 12 12 12. ओके, 4 किती 12? 4 त्रिक 12 आणि साईन दोन्ही 12. मग आपल्याला माहित आहे की दोन्ही नळ एका तासाला भरते 3 लिटर आणि एकटा ए नळ भरते 2 लिटर. मग दोन्ही नळ 3 लिटर, हा एकटा 2 लिटर. मग इथं 1 लिटर कोण भरलं असेल? तर या बी नळानं. म्हणून बी नळ एका तासाला भरते 1 लिटर. 12/1 बी नळाला किती वेळ लागेल? मग 12 तास. तास असेल तर तास, मिनिट असेल तर मिनिट. ओके, चाल घ्या मग. काय म्हटलं? 3 नळ एबीसी एक टाकी 6, 8, 24 तासात भरतात. तिन्ही नळ एकदम सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल, असा प्रश्न आहे है ना. मग सिंपल, आता किती नळ असू द्या, 3, 4, 5 किती असू द्या, लॉजिक सेम. ए नळाच्या साह्यानं टाकी भरते 6 मिनिट असेल तर मिनिट तास. बी नळाच्या साह्यानं टाकी भरते 8 तासात आणि सी नळाच्या साह्यानं टाकी भरते 24 तासात. आता 6, 8 आणि 24. बरं, तुम्ही ए बी सी काही जण लिहित आहे, काही जण नाही लिहित आहे, ठीक आहे ना. मी असं शिकवतो म्हटलं, माझं म्हणणं असं आहे, सजेशन आहे की हे सर्व लिहायचं, कारण सगळे प्रकारचे गणित आले पाहिजे. वेळेवर सिली मिस्टेक करून घरी येतो आपण, येत सगळंच असते. आपण म्हणतो की या पोराला सगळंच येते तर या लागून काऊन नाही राहिला है ना. ठीक, त्याच्यात चुका असते, त्याच्यामुळे तो लागून नाही राहिला. नाही तर नॉलेज खूप असते. हा, असेल ना तुमच्याही सोबत असे मित्र, नॉलेज खूप आहे पण हा गडी लागून कोण नाही राहिला आहे ना, त्याच्या चुका. आणि तो त्याच्या चुकावर मग नेहमी पेपर झाल्यानंतर पांघरून घालत राहते, ठीक आहे ना. ठीक, मग ह्या चुका नसेल करायच्या तर सांगतो तसं फॉलो करा. ठीक, चालेल. आता लिहिलं आपण असं 8, 6, 24चा लसावी किती येते? 24. मग इथं घेतो आपण 24, 24 आणि 24. हे काय सांगते? आपली पूर्ण टाकी 24 लिटरचे. 6 चूक 24, 8 त्रिक 24, 24 एक 24 झालं. मग आता गणित असं आहे की तिन्ही नळ एकदम सुरू केले तेच टाकी. हा भरते 4 लिटर, हा भरते 3 लिटर, हा भरते 1 लिटर. 3 आणि 1 4 आणि 4 8 लिटर टाकी काही वर आहे है ना. मग 24/8 किती रे? म्हणून संपूर्ण टाकी किती तासात भरेल? 3 तासात. ठीक, असं करू शकता. चाल लिहा.